पाहतो महाडमध्ये शिवसेनेच्या मार्फत या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातो. 10पैकी पंचायत समितीवर 10पैकी 9 सीट या शिवसेने जिंकलेल्या आहेत, तर 5पैकी 5 जागा या शिवसेनेने जिल्हा परिषदेवर जिंकल्या आहेत. प्रस्तुत खुद्द मंत्री महोदय भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र आणि युवा सेना कोर कमिटीचे सदस्य विकास शेठ गोगावले हे प्रचंड 5,000च्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. अनेक जणांनी या ठिकाणी विकास शेठ गोगावले निवडणूक लढवू नये, त्याच पद्धतीने ते जिंकून येऊ नये यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र या ठिकाणी त्याने आपला शिवसेनेचा जो गड आहे या महाडगड हा संपूर्ण राखलेला आहे आणि या ठिकाणच्या 5च्या 5 जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आले. त्याच पद्धतीने 10पैकी 9 जागा या पंचायत समितीच्या निवडून आल्याने या ठिकाणी शिवसेना आपला जल्लोष साजरा करतोय. या ठिकाणी आपण पाहिलात तर मंत्री महोदय देखील आता हजर झालेले आहेत. छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यांनी आता माध्यमांचे देखील होत आहेत, तसेच गुलाल उडत आहेत आणि या ठिकाणी शिवसेनेने पुन्हा एकदा आपला जसा मागच्या टायमाला होतं 5पैकी 5 शिवसेनेच्या आणि 10पैकी 9 शिवसेनेच्या अशा पद्धतीने या ठिकाणी विजय संपादन केला आहे. त्यामुळे अनेक खासदार सुनील तटकरे यांनी जो या ठिकाणी जरी प्रचारातून उतरले नसले तरी देखील या ठिकाणी त्यांनी आर्थिक अथक प्रयत्न केले होते. मात्र या ठिकाणी बघायला गेलात तर पुन्हा एकदा शिवसेनेने या ठिकाणी विरोधकांना कुठेतरी पाणी भाजलाय. 5 पक्ष विरोधक होते आणि एक ती शिवसेना बाजूला होती. मात्र सर्वच्या सर्व जागा जिंकून या ठिकाणी शिवसेनेनं वर्चस्व प्रस्थापित केलंय. त्याच पद्धतीने पोलादपूर मध्ये देखील शिवसेना बाजी मारताना ते चित्र पाहायला मिळतंय. सुरेश शिंदे, देशभरातील न्यूज, महाड, रायगड. विकास शेठ, आपण जिल्हा परिषदेसाठी नडगाव तर्फे बिरवाडी पंचायत गणातून उभे होतात आणि आपण मोठ्या फरकाने निवडून आलेलात, तर काय सांगाल तुमच्या मतदारांना? ना, मी खरं तर माझ्या मतदार बंधू बहिणींचं, आई वडिलांचं, सर्वांचं, श्रेष्ठांचं व आजी आजोबा लोकांच्या सर्व लोकांनी या ठिकाणी मला 5,000 मताधिक्याच्या लीडनी या ठिकाणी निवडून दिलं. त्याबद्दल मी त्यांचं आयुष्यभर त्या ठिकाणी ऋणी राहणार, त्यांचा आभार मानतो आणि जो विश्वास त्यांनी दाखवलीच तडा जाऊन देणार नाही अशा पद्धतीचं काम मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये करून दाखवेन. तसंच तुम्ही ही निवडणूक लढू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केला, तर त्यांना काय सांगाल? काय नाही, आता ठीक आहे, त्यांनी त्यांचा प्रयत्न केला, आम्ही आमचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे पूर्णपणे शिवसेना या ठिकाणी लढली आणि तुमची प्रथमच निवडणूक होती तरी देखील तुम्ही खूप मोठ्या फरकाने निवडून आलात, तर काय सांगाल? लोकांचा विश्वास, लोकांची भावना, त्या सगळ्या गोष्टीने या ठिकाणी आम्ही विजय झालो. मंत्री साहेब, आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे निकाल हाती आले. आपल्या 5च्या 5 जिल्हा परिषद शिवसेनेच्या निवडून आल्या, तसेच 9 पंचायत समिती निवडून आल्या, तर काय सांगाल? जनतेने कौल दिला, आम्ही स्वीकारलं, आम्ही जे काम जमला तर आम्ही जे काय काम करतो त्याचा मोबदला दिलेला मी जनतेचे आभार मानतो. तसेच खासदार सुनील तटकरे यांना काय सांगाल? त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीची युती केली होती आणि तुम्ही एकल्या कोणाची भूमिका केली होती? आम्ही त्यांना काय सांगणार नाही, जनतेने त्यांना सांगितलेलं आहे तेवढं पुरे आहे. तसेच आमदार प्रवीण भाऊ दरेकर महाडचे ठाण मांडली होती 8 ते 15 दिवस तुमच्या विरोधात प्रचार त्यांना पण जनतेने सांगितलं केलेला आहे. जनतेने काळजी करायचं कारण आहे, जनतेचा कौल आपल्या बंधूचा विजय झाला. त्या पद्धतीने शिवसेनेने देखील या ठिकाणी 10पैकी 9 पंचायत समिती आणि 5च्या 5 जिल्हा परिषद जिंकून आले. त्याच्या पद्धतीने विजयी तर होणारच होता आणि मी फॉर्म भरायच्या टायमाला सांगितलं होतं, तर आज तर पिक्चर चालू झालेला आहे. हे तर सुरुवात आहे, आगे आगे में होत आहे. मराठी मनाच्या मानवून हिंदू संग्राम आज आपल्या उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आपले नेते आणि गरिबांचे वाढदिवस आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा लक्षात ठेवा. संपूर्ण विजय एकनाथ शिंदे साहेबांच्या चरणी अर्पण करतोय मी. हा विजय तुम्हा सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार बांधव यांच्या चरणी अर्पण करतो. आज आपल्याला कल्पना आहे
पूर्वी सारखं गेल्या वेळेला पण 5 आणि 10 पैकी 9, या वेळेला पण 5 आणि 10 पैकी 9. जे काय विरोधकांनी मनसेचे रचले होते, जे काय 3-4 पक्ष एकत्र आले होते की भरत शेठला विकास शेठला पुढे आपल्याला फक्त आणि फक्त शासनाचे अधिकारी कर्मचारी पोलीस खाते सगळे त्यांचेही आभार मानतो की त्यांनी केलेलं सहकार्य आणि तुम्ही कुठेही अनुचित प्रकार घडू दिला नाही त्याबद्दल कुठेही आभार मानतो. मोठमोठ्या वंदना करणारे अंबानीचे पैसे घेऊन तुम्ही पुणेकरांचे आवाज रेकॉर्ड नाही झाला हे माझं लावून ठेवलं आवाज नाही. आणि म्हणून मी जो एवढे आता तिथे जाऊ ना दाखवली